बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या सिन्नरमध्ये 17 वर्षीय मुलगी गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता आहे। पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही दाद मिळत नसल्याने बेपत्ता मुलीच्या आईने अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांची भेट घेतली। मुलीच्या शोधाबाबत सिन्नर पोलिसांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तर मिळाली जात असून तपासाबाबतही कुठली माहिती मिळत नाही अशी तक्रार या महिलेने केली। या प्रकरणाची दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे। या प्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणीही करण्यात आली। आरिफ पठाण म्हणून मुलगा आहे ना, तिथं राहायला होता भाड्याने। हे 2 वर्षापासून चालू होतं, ते आता मला माहिती पडलं ते। आणि उद्या जर माझ्या मुलीला कमी जास्त झालं तर मी काय करू सर? मला कुणाची मदत नाही, मला नवरा नाही, काय नाही। मी हर्षल ताईची मदत करते, त्यांच्या पाया पडले, माझ्या ताई माझी एवढी पोर वाचवा म्हणून। उद्या जर माझ्या पोरीला कमी जास्त झालं तर मी काय करू? माझ्या मागे कुणाचा आधार नाही, माझं सगळं गेलं, माझ्यावर कोण नाही। माझ्यावर सोन्यासारखं लेकरू 15 दिवसापासून नाही सर। आरिफ पठाण पुण्याच्या तिकडे नाही का ते गाव आहे, तिकडे पोलिसाकडे गेलते, ते म्हणते असं म्हणा येईन पोर, तुम्ही असं समजा येईन, विषय सोडून दिला आणि तुम्ही असं राहिलं तर मग ती पोर येणार नाही असं समजा, एकदम हिमली राहतो मी असं सांगते मला। ते कोणत्या पोलीस स्टेशनला दाखल केलंय? सिन्नर पोलीस स्टेशनला। म्हणून आमची मागणी हीच आहे की यालाच लव्ह जिहाद म्हणतात। हे बारकाईने आपण विचार केला गेला पाहिजे। ज्या वेळेला हे 18 नसल्यापासून याला टार्गेट केलं जातं आणि 18 असल्यानंतर ज्यावेळेस ते गायब होतात, असे कुठेतरी समोर येतात आणि मग आपल्याला सांगितलं जातं नाही त्यांचं प्रेम प्रकरण होतं, पण प्रेम प्रकरण सुरू कधी झालं, ह्याचं वय काय होतं, हे आपण तपासलं गेलं पाहिजे। म्हणून यालाच उल्लेख हा कुठंतरी आपल्याला लव्ह जिहाद म्हणून आपल्याला पाहायला मिळतो आणि हे महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा सिद्ध झालेले। आज देखील नाशिकच्या घटनेनंतर हे आपल्याला सिद्ध होतं। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी यावर काय म्हटलंय तेही बघूया। गुन्हा दाखल आहे आणि जवळजवळ 10 ठिकाणी आपण टीम पाठवलेली आहे। आज पण एक टीम बाहेर आहे आणि उद्या परत जसं लोकेशन मिळेल तसं आपला शोध सुरू होईल। लवकरच ती मुलगी मिळेल। काय प्रकरण काय आहे? मुलासोबत ती एक संशयित आहे आणि ते दोघं वेगवेगळ्या धर्माचे आहेत, पण तरी प्रिऑरिटीने आम्ही लोक पाठवतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।